हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी चॅप्टर 1 सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स काय आहे हे समजून घेऊ. काय आहे पहा थिरम. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of square of their corresponding sides. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे ज्या वेळेस टू ट्रायंगल्स सिमिलर असणार आहेत त्यावेळेस आपल्याला हा थिरम यूज करायचा आहे. ज्या वेळेस टू ट्रायंगल्स सिमिलर असणार आहेत त्यावेळेस द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे. द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. आता हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत. हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत आणि जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, देन त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असणार आहे. मग AB आपण जर साईड घेतली तर ABची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे. PQ. या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो घ्यायचं म्हणजेच काय येईल पहा. ABचा स्क्वेअर अपॉन PQचा स्क्वेअर इज इक्वल टू, किंवा आपण जर BC ही साईड घेतली तर BCची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे. QR. BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू, किंवा जर आपण AC ही साईड घेतली तर ACची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे. PR. म्हणजेच ACचा स्क्वेअर अपॉन PRचा स्क्वेअर. AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजेच काय सांगितलेलं आहे आपल्याला, जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असणार आहे. आणि हा थिरम आपण कधी यूज करणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला दिलेले टू ट्रायंगल्स सिमिलर असतील त्यावेळेस आपण हा थिरम यूज करणार आहोत. आता याच्यावर आधारित क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. टू ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं आपल्याला दिलेलं आहे आणि त्या सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला दिलेला आहे 3:5. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. रेशो ऑफ देअर एरियाज, त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. पहा कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला एक्झाम्पल. आता आपल्याला काय दिलेलं आहे. टू ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. हे टू ट्रायंगल्स सिमिलर आहेत. या टू ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला दिलेला आहे. आता या टू ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स आपण S1 अँड S2 कन्सिडर करू. टू ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स S1 अँड S2 कन्सिडर करू आणि या दोन ट्रायंगलचा एरिया आपण A1 अँड A2 कन्सिडर करू. आता हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. मग आपल्याला थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स माहिती आहे. जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजेच A1 अपॉन A2 इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. मग करस्पॉन्डिंग साईड्स कोणत्या आहेत. S1 अपॉन S2. या करस्पॉन्डिंग साईडचा काय घ्यायचा आहे आपल्याला. स्क्वेअरचा रेशो म्हणजेच S1चा स्क्वेअर अपॉन S2चा स्क्वेअर. हा थिरम यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण S1 अँड S2 कन्सिडर करू. लिहून घेऊ. लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स S1 अँड S2 देअर रिस्पेक्टिव्ह एरियाज बी A1 अँड A2. आता टू ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण S1 अँड S2 कन्सिडर करू आणि त्यांचे एरियाज A1 अँड A2 कन्सिडर करू. आता आपल्याला काय दिलेलं आहे. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला दिलेला आहे. लिहून घेऊ आपण. S1 इज टू S2 इज इक्वल टू 3:5. हेच आपण कसं लिहू शकतो. S1 अपॉन S2 इज इक्वल टू 3/5. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे. टू ट्रायंगल्स सिमिलर आहेत. लिहून घेऊ आपण. द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत म्हणजे आपण या ठिकाणी कोणता थिरम यूज करणार आहोत. The theorem of areas of similar triangles. Therefore, by theorem of areas of similar triangles, काय आहे थिरम.
If two triangles are similar, then the ratio of areas of two triangles is equal to the ratio of square of their corresponding sides. म्हणजेच a1 upon a2 is equal to s1 चा स्क्वेअर अपॉन s2 चा स्क्वेअर, करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो. देअरफॉर a1 अपॉन a2 इज इक्वल टू, आता आपल्याला हा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे 3:5. म्हणजेच s1 ची व्हॅल्यू काय येईल 3 चा स्क्वेअर अपॉन s2 ची व्हॅल्यू काय आहे 5. म्हणजेच या ठिकाणी काय येईल 5 चा स्क्वेअर. s1 काय आहे 3, म्हणजेच या ठिकाणी काय येईल 3 चा स्क्वेअर अपॉन s2 चा स्क्वेअर. s2 काय आहे 5, म्हणजेच 5 चा स्क्वेअर. देअरफॉर a1 अपॉन a2 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर काय येईल 9 अपॉन 5 चा स्क्वेअर काय येईल 25. म्हणजेच आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय मिळाला 9/25. हेच आपण कसं लिहू शकतो, a1 इज टू a2 इज इक्वल टू 9:25. आन्सर लिहू आपण, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 9:25. म्हणजेच द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 9:25. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 2 काय दिला आहे पहा आपल्याला. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. आपल्याला 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, आणि हे दोन ट्रायंगल्स काय आहेत सिमिलर आहेत. अँड AB इज टू PQ इज इक्वल टू 2:3. आणि आपल्याला 2 करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे 2:3. देन फिल इन दी ब्लँक्स. या ठिकाणी आपल्याला हे जे बॉक्स दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला आन्सर्स लिहायची आहेत. आता या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे दिलेलं आहे आणि करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी थिरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करावा लागणार आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजेच जर 2 ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्या 2 ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असतो. मग आपल्याला कोणत्या 2 करस्पॉन्डिंग साईड्स दिलेले आहेत, AB इज टू PQ. म्हणजेच या ठिकाणी काय पहा, AB चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर. AB ची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे PQ, PQ चा स्क्वेअर. या बॉक्समध्ये काय येईल PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू AB किती आहे 2, म्हणजेच 2 चा स्क्वेअर अपॉन PQ किती आहे 3, म्हणजेच 3 चा स्क्वेअर. हे आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी बॉक्समध्ये काय येईल पहा, 2 चा स्क्वेअर काय येईल 4 आणि 3 चा स्क्वेअर काय येईल 9. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.